मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबाद यावर आसाममध्येही गुन्हा दाखल. तर इंडियाज गॉट लेटेंट शोचे सर्व 18 भाग काढून टाका, महाराष्ट्र सायबर सेलचे युट्यूबला पत्र. मुंबईच्या जीटी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. जीटी रुग्णालयामध्ये मागील 6 महिन्यामध्ये 4,500 रुग्णांवर उपचार. दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील आजवरची एकूण प्रवासी संख्या 15 कोटी पार. दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून प्रतिदिन 2,60,000 प्रवासी प्रवास करतात. बोरिवलीमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाण्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू. 2 मित्रांपैकी एका मित्राला वाचवण्यात यश. मुंबईत वर्षाअखेरपर्यंत 4 मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत येणार. 59 किलोमीटरच्या मेट्रो सेवेमध्ये 20 किलोमीटर मेट्रो सेवेची आणखी भर पडणार. वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 3,000 वाहनांवर कारवाई. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई. पीयूसी नसलेले वाहनं रडारवर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील जंगलामध्ये वणवा लागल्याची घटना. काही वृक्ष जळून खाक. वणव्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट. पुणे शहरामधील तापमानामध्ये वाढ. पारा 36 अंशांच्या पुढे. थंडी ओसरण्यास सुरुवात. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसरसह शिवाजीनगरमध्ये उन्हाचा चटका. पुण्यामध्ये 24 तासामध्ये 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद. आतापर्यंत 197 जणांना जीबीएसची लागण तर 7 जणांचा मृत्यू.